गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आज आता आपले प्लॅन आहे गणपतीपुळे मंदिराचं दर्शन. त्याच्यानंतर इथे 2-3 पॉईंट आहेत, आपण ते फिरूया आणि बघूया. चलो लेट्स गो, गणपतीपुळेच्या मंदिराकडे जाऊया. गणपतीपुळे मंदिराचं दर्शन आपलं खूप सुंदर झालेलं आहे. थोडा वेळ लागला, गर्दी खूप होती, पण दर्शन खूप मस्त झालेलं आहे. आता आपण पुढच्या याला जाऊया, बघूया. लेट्स सी. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज दिवस दुसरा. काल आपण रात्री मुक्कामाला गणपतीपुळेला पोहोचलो होतो. गणपतीपुळेला आपण स्टे केला. आज सकाळी उठून आपण गणपतीचं दर्शन केलंय. खूप मोठी लाईन होती, 1.5 तास वेटिंग होतं. आपण त्याच्यानंतर दर्शन झालं. आता दर्शन होऊन आपण आरेवारे बीचला निघालेलो आहे. हा मस्त व्ह्यू आहे बघा. हा समुद्र आहे, समुद्राच्या बाजूला रोड आहे, मस्त एकदम. आरेवारे बीच गणपतीपुळेपासून 11 किलोमीटर आहे, जवळच आहे. तर आपण आता आरेवारे बीचला निघालेलो आहोत. वाह, क्लास. हो 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 हो, मस्त. एवढा लांबचा प्रवास करून जर असे व्ह्यू बघितले ना, काही जो माणसाला आलेला थकवा आहे एका क्षणात जातो. खरंच मला भारी. सुपारीचे झाड. सोलापूर ते रत्नागिरी ते मालवण कोस्टल रोडचे पहिले 500 किलोमीटर डन झालेले आहेत. रत्नागिरी मधलं हे भाटे बीच, ह्या बीचला आपण पोहोचलोय आता. भाटे बीचचं नाव आहे. नमस्कार, परत आलो आहे आपण. आज आपण गणपतीपुळे आणि गणपतीपुळेच्या आसपासचे पॉईंट पूर्ण केलेले आहेत. गणपतीपुळेच्या मंदिराचं दर्शन केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण आरेवारे बीच आणि त्याच्या पुढे आपण आलो. आता रत्नागिरी सोडून आपण पुढे निघालेलो आहे. रत्नागिरी सोडून आता आपण कोस्टल रोड पकडून मालवण साईडला निघणार आहोत. हा 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 हा, मस्त. रत्नागिरी ते मालवण हा जोडणारा रस्ता मस्त एकदम. आपण आता कोस्टल रोडवरून रत्नागिरी ते मालवण निघालेलो आहे. तर जाताना आपल्याला कुणकेश्वर बीच म्हणून आहे, ते एक्सप्लोअर करायचं आहे. आता इथून 60 किलोमीटर राहिले. 4:30 वाजलेले आहे. आपल्याला फास्ट जावं लागेल, कारण की सनसेटचा सीन आपल्याला मिस नाही करायचा. तो छोटंसं आयलंड आहे इथे, ते सुंदर दिसतंय.
पूर्ण समुद्र आहे आणि मध्ये एक छोटंसं आयलंड झालेलं आहे, खूप सुंदर. असं आता मालवणमध्ये देवळा आहे पण तो खूप मोठा आहे, हा छोटा आहे. पाच वाजून 53 झालेले आहेत आणि आपण आता कुणकेश्वर बीचला निघालो होतो, परंतु थोडा प्लॅन मध्ये चेंज झालाय. आपण कुणकेश्वरच्या अलीकडेच एक देवगड म्हणून एक बीच आहे, आपण ते पहिले एक्सप्लोअर करू. कारण की 6 वाजत आलेत आणि अंधारामध्ये जाण्यात काही अर्थ नाही आहे, कारण कुणकेश्वर अजून इथून 15 किलोमीटर आहे.